आज अनंत चतुर्दशी आणि बाप्पाला निरोप देण्याची आता वेळ झालेली आहे। मी आहे गणेश नगरी म्हणजे लालबागचा राजा परिसर। तुम्ही ही समोर दृश्य पाहत आहात, ही आहे लालबागच्या राजाची दृश्य। 10 दिवस या लालबागच्या राजाची मनोभावे सगळ्या गणेश भक्तांनी, मुंबईसह राज्यभरातील सगळ्या गणेश भक्तांनी मनोभावे या लालबागच्या राजाची पूजा केली आणि ही पूजा केल्याच्या नंतर आता आपण पाहतोय या ठिकाणी हा लालबागचा राजा आता विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे। ही लालबागच्या राजाची मिरवणूक ट्रॉली आपण पाहत आहात। या मिरवणुकी ट्रॉलीवरती आता लालबागचा राजा जो आहे तो या आणला जाणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहतोय की या ट्रॉलीवरूनच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी ती निघणार आहे। समस्त गणेश भक्त तुम्ही या ठिकाणी पाहत आहात। मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की तुम्ही हा सगळा गणेश भक्त जो आहे तो परिसर दाखवावा, कारण हा जो समस्त गणेश भक्त आहे हा 10 दिवस पूजा अर्चना केल्यानंतर बाप्पाला मनोभावे आणि मोठ्या उत्साहाने निरोप देण्यासाठी आज सज्ज झालेला आहे। खूप अशा मोठ्या बाप्पाची पूजा केल्याच्या नंतर बाप्पाला हा निरोप दिला जात आहे। सध्या आपण पाहतो या ठिकाणी पिवळा पितांबर नेसून हा बाप्पा जो आहे तो आता विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे। संपूर्ण लालबाग नगरी पाहिली तर आता केवळ प्रतीक्षा आहे ती म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची। विसर्जनापूर्वीची जी आरती असते ती सुद्धा झालेली आहे, शंखनाद झालेला आहे। त्यानंतर आता लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज सुद्धा झालेला आहे। लालबागच्या राजाला या त्याच्या विराजमान झालेल्या या राजवाड्यातून आता या ट्रॉलीवरती घेतलं जाणार आहे आणि ही ट्रॉली थेट आता लालबागच्या राजाची ही विसर्जनासाठी या लालबाग नगरीतून म्हणजेच या मार्केटमधून जाणार आहे। नुकताच कोळी बांधवांनी सुद्धा लालबागच्या राजाला नृत्य करत, पारंपरिक नृत्य करत मानवंदना दिलेली आहे। लालबागच्या राजाच्या सर्व नैवेद्य सुद्धा अर्पण केलेला आहे। त्यानंतर आता हा लालबागचा राजा जो आहे तो आता विसर्जनासाठी सज्ज होणार आहे। आता आपण पाहतो की दिवसभर आज या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आपण विविध गणेश मंडळांमधील या विसर्जनाची फुटेज जे ते आपण पाहणार आहोत। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।